त्या शेतकऱ्यांचं कर्ज 2,00,000च्या पुढे आहे. समजा 2,00,000, 2,50,000, 3,00,000, 4,00,000 अशा शेतकऱ्यांसाठी एक छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य शासनाकडून फक्त 2,00,000 कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. मग ते 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असावं लागेल आणि रेग्युलर शेतकऱ्यांना ₹50,000 देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2,00,000च्या पुढे आहे, त्याबाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि जी-आर पण काढण्यात आलेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. माननीय बच्चूभाऊ कडू आता सध्या सरकारमध्ये गेलेले आहेत. ते आमदार झालेले आहेत आणि सरकारमध्ये सामील असल्यामुळं त्यांच्या शब्दाला निश्चित किंमत असणार यात वाद नाही. आणि आता त्यांनी अशी मागणी केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2,00,000पेक्षा जास्त आहे, म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं एक ₹3,00,000. समजा ₹3,00,000 एखाद्या शेतकऱ्याचं जर कर्ज असेल, तर त्या शेतकऱ्यांना 2,00,000ची माफी द्या. उर्वरित कर्ज एकतर त्या शेतकऱ्याला द्यायला लावा. तो शेतकरी जरी नाही दिला, तर ते कर्ज तसंच त्याच्या खात्यावर ठेवा. असा निर्णय बच्चूभाऊ कडू यांनी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. त्यामुळं तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज जर 2,00,000पेक्षा जास्त असेल, तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळू नका, अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांनी केलेली आहे. त्यामुळं 2,00,000च्या पुढे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे, असे शेतकरी 2,00,000च्या आत कर्जमाफी झाल्यानंतर वगळले जाऊ शकतात. असं ठरलेलं जरी नसलं, तरी राज्य शासनाकडून जरी कुठला ठोस निर्णय नाही घेण्यात आला, फक्त 2,00,000च्या आत जरी माफी झाली, तर 2,00,000च्या पुढील शेतकरी राहू शकतात. त्यामुळं बच्चूभाऊ कडू यांनी अशी मागणी केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2,00,000च्या पुढे आहे, त्या शेतकऱ्यांना 2,00,000चीच माफी द्या. उर्वरित कर्ज तसंच ठेवा, अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित त्या शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, जर 2,00,000च्या आत जर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे, तेच जर माफीत सापडले, मग 2,00,000च्या पुढले शेतकऱ्यांना जर राज्य शासनानं माफीत नाही घेतलं, तर ते कर्ज तसं त्यांच्या खांद्यावर राहू शकतं, डोक्यावर राहू शकतं. परंतु बच्चूभाऊ कडूंनी अशी मागणी केलेली आहे. ते आता मागणीचं काय होतं पाहणं गरजेचं आहे. कारण जी-आर यायच्या अगोदर जेवढ्या मागण्या होतील, त्या मागण्या होणं गरजेचं आहे. तोवरच शेतकऱ्यांना एक दिलासा मिळू शकतो. त्यामुळे 2,00,000च्या वरी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित एक दिलासादायक अपडेट म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.